नवनवीन कीर्तन सोहळ्याचा आनंद घ्या आणि सबस्क्राइब करा गावरान तडका। काय झालंय महाराज, मूर्ख माणसांच्या घरी लक्ष्मी गेल्यामुळे चांगल्या माणसांना त्रास झाला। पैसा गेलाय हलकट माणसांच्या घरी आणि हलकट माणसांना धर्म मान्य नाही, ते वागतील तोच धर्म, तोच धर्म। त्यांनी उभ्यानं जेवणे धर्म, त्यांच्या बायकांनी कुत्र्यासंग हिंडणे धर्म, धर्म। त्यांनी आता असं पाळलंय 5 वाजता टॉमी हातात धरून हिंडणे, म्हणजे येड्याची पाठील गेली। सर्व्हिसवाल्याची बायको शेतकऱ्याची बायको गप्पा हाणीत बसल्या, दोघा गप्पा हाणीत बसल्या तर शेतकऱ्याच्या बायकोला एक जण म्हणती आमची 5 गुंठे जमीन शेजारी इकायला आहे, आणि नोकरीवाल्याच्या बायकोला एक जण म्हणती त्याच्याच शेजारी 2 BHK फ्लॅट आहे, तोही आम्हाला इकायचा आहे। आता द्या उत्तर माहिला मंडळ। नोकरीवाल्याची बायको काय घेईल? फ्लॅटच घेईल, तिची बुद्धीच भ्रष्ट आहे, ती फ्लॅट घेणार। ती काय म्हणणार, फ्लॅट घेऊ, गार्डन करू, एक टॉमी घेऊ, एक टॉमीत आहेच, मग एका टॉमीला बरमुडा घेऊन एका टॉमीला साखळी घेऊ, 5 वाजता हिंडतीन, दोन्ही टॉमी हिंडतीन। शेतकऱ्याच्या बाईला विचारलं काय ग, थोड्या कोंबड्या कमी करील, थोड्या शेळ्या कमी करील, गळ्यातला अख्खं मोडील, पण काळी आई मिळणार नाही, घेतली मग घेणार म्हणजे घेणार। तिचा नवरा म्हणला बाई दागिने माझ्याकडून परत होणार नाही, नाही झाले तरी चालतील, माझा तोच दागिना आहे। इतका बुद्धीत फरक आहे, इतका बुद्धीत फरक आहे। तुम्हाला एक वाक्य सांगा मला, निसर्गानं जर साथ दिली आणि भाव जर योग्य सापडला ना, शेतकरी सगळ्यांचा बाप आहे, त्याला कोणाला रामराम घालायची गरज नाही, त्याची गंमत गुंतली खरी। जशी आपल्या ठोकली ना सगळ्यांनी मिळून काल, चौघांनी अशी तासून ठुकली आपल्या काल, पण एक फायदा झाला बा, परत 2-3 महिन्यानं गंमत उभी, आपले तरी दिवस निघतील। महाराज शेतीनं जर वाक्य नाही का, शेती जर निसर्गावर योग्य असते ना, निसर्ग शेतकऱ्याच्या आयुष्यात 2 गोष्टी वाईट आहेत। एक, निसर्गावर त्याचं जगणं अवलंबून आहे आणि त्याने कमवलेल्या पिकाचा भाव ठरवायचा त्याला अधिकार नाही। या 2 गोष्टी जर त्याच्याकडे आल्या ना महाराज, तो कोणालाच रामराम घालू शकत नाही। काय मध्ये तो कोण नाही म्हणून गेला उडत फळ काय, आणि त्याला गरजही नाही। तसं जर बारीक पाहिलं तर त्याला, पण त्या बिचाऱ्यावर काय त्याचे ग्रहमान फिरले, त्याच्या राशीत 7.5 का काय, 6 वर्षे टाकून प्यायला पाणी नव्हतं म्हणून दुष्काळ जाहीर करा। आता 15 दिवसापासून ते म्हणते वल्ला करा बा, कोरडात तर झाला पण आता वल्ला तरी करा। काय झालं, त्या बिचाऱ्याचं जगणं निसर्गाच्या अधीन गेलं महाराज। तेवढं जर त्याच्या हातात असतं, या 2 गोष्टी जर शेतकऱ्याच्या हातात आल्या ना महाराज, शेतकरी राजाची, पण त्या 2 गोष्टी बिचाऱ्याच्या ताब्यात नाही, त्यामुळे संकट आली। तर प्रारब्ध राहतं काहींचं माणसाचं, आता त्याच्यात उलट आहे। प्रारब्ध 3 प्रकारचं आहे, उत्तमही आहे, मध्यमही आहे आणि कनिष्ठ आहे। काहींचं प्रारब्ध उत्तम आहे, माणसं म्हणताना त्याचा पाय तसा आहे, पाय चांगला आहे त्याचा। काय माणसं त्याचा हात येतो, त्याचा हात तसा आहे, म्हणजे त्याचं काय आहे, प्रारब्ध चांगलं आहे। काय माणसं त्याचाच हात आहे, त्याचा हात लागला ना कामच होणार। काय माणसं त्याचा पाय लागला ना तिथं यशच येणार, असं आहे। मग जमिनीत रत्न गाडेलेत, पण ती एकाच माणसाला दिसतात, पायाळू माणसाला। आता पायाळू कोणाला म्हणतात, आला घोटाळा, पायाळू कोणाला म्हणतात, ज्याचे पहिल्यांदा पाय येतात। मग आता शेतकरी मला उत्तर द्या, गाईला वासरू होताना तुम्ही आता सगळेजण, मी तुम्ही सगळे त्याच्यातलेच, गाईला वासरू होताना खुर अगोदर येत्या का मुंडका अगोदर येतो? खुर सगळे नापास, करेक्ट, वा वा वा, याला अभ्यास म्हणायचं। दोघंही संघच येतात, खुर आणि डोकं, तेव्हा खुर येतात आणि डोकं येतं, त्या वासराची जी बाहेर राहते ती खुराजवळ येईल राहते, आणि खुर बाहेर काढून त्याची लाळ काढायची असते, मग खुर डोकं संघच बाहेर येतं। तसं ज्या माणसाचं जन्मताना पाय पहिल्यांदा येत्या तो पायाळू। मग आपण पायाळू म्हणतो, मग काही माणसाला पाणी ऐकू येतं ना, त्याला काय म्हणते आपल्याकडं, पान द्या,
माझं त्याला कळतं बरं का. आता पायानं आता पानाड्यांचे पाय सुद्धा फापडले, त्यामुळे आता पानाडे काय करतात, नारळ घेतात आणि वाजला का म्हणतात पाणी इथं. हां, असं नाही, आता त्यांचे पाय उरफाटे झाले ते जे नाही तर पायाळू जसं म्हणतात. म्हणजे जमिनीत रत्न आहे पण ते एकाच माणसाला सापडतात, पायाळू माणसाला. तसं प्रारब्ध जर कोणाचं चांगलं फिरलं ना, एका मिनिटात एक उदाहरण सांगतो. एका बापानं 3 पोरांना जन्म दिला. एकाचं नाव रावण, एकाचं नाव बिभीषण आणि एकाचं नाव कुंभकर्ण. पण 3 रंगाचे 3 प्रारब्ध. ऐका आता एकाचे. वाटण्या जर झाल्या, वाटण्या, तर तिघांना लंका समान येईल का कमी जास्त येईल? समान, तिघ भाऊ आहे. पण पूर्वी असं होतं, वाटणीचा नियम असा आहे, थोरल्यानं करायचे असतात आणि धाकट्यानं उचलायचे असतात, अशी पद्धत होती. आता ते वाटण्यांचं आता दिवस वाईट फिरले. आपल्या बापाच्या जमिनीच्या वाटण्या आपल्या बायकोचा भाऊ करतो. आपला वाडा मिळाला. आपले लोक दरिद्री पा किती, आपल्या भावाची जमीन आहे, त्या वाटण्या आपणच करायला पाहिजे. कमी होईल नाही तर जास्त होईल. काय झालं तर तो भाऊ आहे, नाहीतरी त्यालाही संग न्यायची नाही आणि आपल्याला न्यायची नाही. पण आपली लोक ही चित्र आहे, वाटणी करायला मेवण्याला बोलू त्या आणि पाहुणा म्हणून. तसं आता त्याच्याच वावरांचा बोंग्या झाला आणि तो आपल्या वाटण्या करायला आला. आता इथं वाटण्या करायच्या 3. एक अर्धी लंका द्यायची बिभीषणाला, अर्धी लंका द्यायची कुंभकर्णाला आणि म्हणजे 3 वाटण्या सरळ करायच्या आहेत, कुंभकर्ण, बिभीषण आणि रावण. आता रावणाची लंका रावणाला मिळाली, बिभीषणानं स्वतःची गमावली आणि हा पठ्ठ्या उठलाच नाही, झोपूनच राहिला. मग आता निवांत फक्त माळकरी उत्तर द्या, कुंभकर्णाच्या प्रारब्धात लंका नव्हती का प्रयत्न नव्हती? बस, प्रयत्न नव्हते, नाही तर त्याच्या प्रारब्धात लंका होती. मग तुमच्या माझ्या प्रारब्धात सुख नाही का प्रयत्न नाही? बस, फिट बसलं. असं फिट बसलं म्हणजे तुम्हालाही सोपं मलाही सोपं. जर आपण प्रयत्न केला तर सुख मिळणारच, फक्त वर्म चुकलं नाही पाहिजे. 15 वर्षापूर्वी पोरगी जर नवऱ्याच्या घरी निघली महिला मंडळ, तर पूर्वी पाट्या द्यायचे, पाट्या. पहिल्या मूळ पाटीला पाटी. बरं, पाटी म्हणजे ती काय साधी पाटी नव्हती, मोठी, आणि त्याच्यात 2च पदार्थ, भजन पोळी. आता पोळी करता येत नसल्या बायांना मुळे पोळी वारली. आता पोळीची मावच बहीण उठली, पुरी. नाही तर पूर्वी पुरणपोळी आणि भजे, आणि शेजारची बाई अख्ख्या गल्लीत वाटायच्या. त्या पाटी सोडली का वाटायच्या त्या पाट्या, आणि पाटी वाटत लहानाला पोरांना आनंद व्हायचा. आता आपण लहानपणी गरीब असल्यामुळे भजे कधी मिळत नव्हते. आता आपल्या मग लहानाला पोरांची भजनावरून मारामारी व्हायची, 3-3 तुकडे एका भज्याची. महाराज, आपण लहानपणी शेतकऱ्याच्या घरात गरीब जन्मलो होतो. आपल्याला चपाती या सणाला तर त्या सणाला, भात सुद्धा या सणाला तर त्या सणाला. काचं भात आणि काचं का आलंय? आता कुत्रे भात खायला. आता नाही, आपल्याला काय नव्हतं तेव्हा त्या भजनावरून मारामारी व्हायची. आणि लहानपणी महिला मंडळ, बहिणीचं आणि भावाचं खरं भांडण कधी व्हायचं माहिती का? मडक्यातलं दूध संपलं, साईवरून गच्ची दारादारी, ती साई राहायची बाजूला, आणि तेव्हा ती शिप मिळायची नदीला, पातेलं मडकं खारडायला. ती शिपच चाटायचं आपण, बसलेले निम्या सगट निम्यानी चाटल्याची सगळं चाटायचं. मग आई काय म्हणायची माहिती का? ए भाऊ, किती खा, मडकं फोडू नका. साई किती खा. तसं पूर्वी ती पाटी निघायची आणि पाटी घेऊन चालली का पुरीची आई म्हणायची, इकडे तुमचा आमचा संबंध संपला. कष्ट करायचे आणि पोटभर खायचं, नशिबात असेल ते होईल, पण तक्रार आल्यावर तू ये. काय साधा दम होता का? बोला बसलेली माणसं. ती बाई शिकेल होती नाही, पण हुशार किती होती. संसार ज्याचा त्याने करायचा, दुसऱ्याने करायचा नाही. शिकेल होती, शिकेल नव्हती पण हुशार किती. आता या 15-20 वर्षापासून आई पुरीला डायरेक्ट सांगती, एखादा महिना पाय, सगळ्यांचा अंदाज घे, नाही तर पाहुणा इकडे घेऊन ये. कोणचं 1 नको 2 नको. पाहुणे कांदे वाट्यानं का काय चिंगडी खायली यावर्षी पाहुणा कांद्यानं वाट्यानं कांदे वाट्यानं करीत आणि पोट भरीन, पण तो कष्ट करायचे. 90% पोरींच्या संसाराचं वाटुळं तिच्या आयाने केलं जाणार. इतक्या खोडी आहे त्यांना, हे फक्त दिसतात अशा.
दिवसभरातून महिला म्हणलं लबाड बोलायचं ना बरं का, आता सणासुदीच्या दिवशी 2 का होईना फोन तुझ्या पोरीला करते का नाही तू? का बरं? आणि तुमच्या पोरीनं समजा नवऱ्याच्या घरी कष्ट केले, काय उपकार केला? ज्याचं त्याचं सुख जो तो बघणार ते. उद्या तुमच्या मुलीनं रात्रंदिवस कष्ट केले, पैसे बिशे मिळाले, चांगला बंगला बिंगला झाला, गाडी बिडी झाली, तुम्ही काय भावबंदाला वाटून देणार आहे का? मग पोरीनं कष्ट केलं आणि तुम्हाला त्रास काय झाला? जर आजपासून कधी पोरीच्या घरी डोकं लावलं, बसलेल्या बाया ध्यानात, तिच्या शिळीला किती वक्र झाली, तुला काय करायचं? ती फोनवर विचारती किती बकर झाली का? ती म्हणली 3 बाया, एक कुठं पिल त्या घरी घेऊन ये. काय करायचं? काय करायचं काय? अरे देव, जे माऊलीचे ओवे गाठ्यातलं प्रमाणे माझं नाही. जेने हे विश्व निर्मिले ब्रह्मदेवासी संस्थापिले. अरे जगाचा बाप आहे, त्याच्या सृष्टीतून जग, त्याच्या बिंबीतून जग तयार झाले. त्याला मरायची काळजी आहे. आपण काय काळजी करायचं काम आहे? आपण काय काम आहे? नवरी आणायला माणसं गेली, नवरी आणायला माणसं गेली. पूर्वी टोप्या बिप्या टायल बियल जेवण बिवणं द्यायचे चांगले. आता भाऊबंद वारले, वाडा जवळजवळ उलातला, आता काय नाही राहिलं. आता वाडे मेला, नाही तर अख्खा वाडा जेवायला याचा. पूर्वी आता नाही, आता नाही. आता पूर्वी असं होतं, महिला मंडळ एखाद्याच्या घरी माणूस मेला ना, शेजारची माणसं 10 दिवस इकडे भाकरी घेऊन यायची. आता भाऊबंद इतके नालायक झालेत, पहिल्या दिवशी भाकरी आणतात तर 9 दिवस आपल्या घरी जेवतात. आपली 1.5 पोत बाजरी गेली, 10व्या पोत ते काम त्यांची उरकीतात दीडभर. जेवायचं अजून आवरलं नाही का रे? करा ताट करा, खाऊ द्या, खाऊ द्या. म्हणजे तू दीडभर रोजाने गेलता आणि खायला इकडं आला का? इथं महाराज 1 पोतभर बाजरी जाती, 10व्या पोत अख्खा वाडा उलत होतो इकडं जेवायला. लबाड लोक. ती नवरी जायला निघली तर पाटी बिटी दिली आणि गाडी एसटी, तेव्हा एसटीचा प्रवास, एसटीचा प्रवास असल्यामुळे त्या बाईने सांगितलं, बाई पाटी लवकर भर, एसटी जर गेली तर पोर लटकर, बाजारचा दिवस आहे. तिनं गाई ती पाटी घेतली, पाटीमध्ये भजे बिजे, कुरड्या बिरड्या, भजे बिजे, पोळ्या बिळ्या, पुऱ्या बिऱ्या बांधल्या. पण घाई गंमत अशी झाली, तिला ते फडग पोटी बांधायला 9 धोतार सापडणं. तिनं म्हाताऱ्याचं वल्लीचं धोतार घेतलं जुनं आणि त्याच्यात बांधली आणि पाटी 1 जणांनी डोक्यावर घेतली आणि स्टँडवर आलं. बाजारचा दिवस होता, एसटी फुल. त्या कंडक्टरने सांगितलं वर ठेवा, पाटी वर ठेवा. वजे पूर्वी स्टँडवर पाट्या ठेवायचे, यानं वर ठेवली. आणि गंमत आई झाली, त्या गावचा संभार चालला होता बाजारला. त्याचं होतं का थोडं बांधलेली ची वारी पारी काय असतील तेवढं, आणि त्यानं घेलं होतं 9 फडकं. त्याचंही का थोडं वरच होतं. त्याच्या शेजारी हे का ठुलं. एसटी गावात आली, पोरं पळत आली, नवरी आली, नवरी आली. पहिलं लय पळायचे. आपण लहान असताना पोलीस पाहिला तर पोरं मुतायचं बंद करायचे आणि पळायचे. ती नवरी आली, नवरी आली. मग एक जण मला वरची पाटी काढा रे. आता गावातलाच गेला वर चढला पाटी काढायला. त्याला काय माहिती काय गडबड आहे. तर तोपर्यंत दशरथ मेला नसता, मेला नसता, कधीच नाही. आता उत्तर ऐका. मागील जन्माचे भोग बघून संपवण्यासाठी यावं लागतं, आल्यावर जावं लागतं. आणि कधी जाऊन चालत नाही, अशी बोगसगिरी नाही. हा, काय माणसं म्हणते बा तो दिंडीत मेला, तो आजारीच होता. काय माणसं म्हणते तो सोमवारी मेला. तो माळकरी सुद्धा नीट मरत नाहीत. भांबावल्या भयानक उडू नका. आता हे मी पोपटावानी बोलतोय, मरायच्या टायमाला बोंबील मागू शकतो, त्याचं काय हे असं चालतं काय? कोणी उठायचं माणसाने असं काही बरायचं, असं नाही चालत ते. आणि तू मला सोडून कोणाच्या घरी गेली ना, सुखी होऊ शकत नाही. पण ती जाईपर्यंत तू राहू शकत नाही. आता हे प्रेम भीम ह्या गोष्टी आहे ना, मला कोणाला कोणावर प्रेम करायला वेळ नाही. या जगातली माणसं पैशावर प्रेम करतात, प्रेम भीम काही नाही. आता काही लोक म्हणतात बा ती पोरगी त्या पोरासाठी काही करू शकते, काहीच करू शकत नाही, अशी तिघांना म्हणत होती. ती घणी कॅनॉल मध्ये उड्या टाकल्या, आता 4था खैस होऊन निघला. काच प्रेम काच काय या सगळ्याला लबाड आहे. आता एक 15 दिवस 2-4 महिन्यापासून पेपर मीडियाला बातमी असते. पहा, पत्रकार मंडळी ऐका, मीडियावाली, चॅनल बिनलवाली,
अल्पवयीन मुलीला पळवली, अल्पवयीन मुलीला पळवली. तुम्ही सगळे डोकं रोष कोणावर देता? मुलावर. तुम्ही आरोपी कोणाला ठरवता? पुरीचा दोषच नाही का? अहो ते 15 वर्षाची टोणगी आहे, तिला कळत नाही का? ती शिमडी बिमडी आहे का? तिला अक्कल नाही का? हा, यानं तिला रिचार्ज मारलेलं चाललं, बॅलन्स टाकलेलं चालला, मोबाईल खर्च चालला, त्याच्या गाडीवर तोंड बांधून हिला फिरायला गोड लागलं, मागून का जड गेलं? हिच्याकडं 10,000 हजाराचा मोबाईल, हिच्या मोबाईलमध्ये 1,000 रुपये बॅलन्स. हिने कधी एसटीचा पास पंच करायचा नाही आणि मला फुस लावली. थोबाडं फोडून टाकले पाहिजे पुरींचे पहिले. आणि पुरीचे सगळे चाळे तिच्या आईला माहित असतात. आया खुडीच्या आहेत खऱ्या. रविवारी पोर शाळेत जाते ती म्हणते जादा ताशी वाड्याला भरतो का जादा. आणि पोरगी पळून गेले आई म्हणते मला अंदाज आलता. म्हणजे तू काही कुंभमेळ्याला उलटली होती. विनोद नाही महाराज, तुम्ही वन वे ट्रॉफिक कधी पाहू नका. पॉझिटिव्ह अधिक निगेटिव्ह नाही. नुसतं पोराला दोष देण्यात. 15 वर्षाची पोरगी येते, तिला सगळं कळतं. त्या बिचाऱ्यानं गाठ्याला गाण ठू पेट्रोल टाकायचं आणि मग वांबरूच्या गाठाने तिला वर इंडवायचं. काय करायचं त्याने? पिंपळगाव माळवीपर्यंत न्यायचं परत खाली आणायचं आणि द्यायचं बामणीच्या शिवारात सोडून. माझ्यावर अन्याय झाला, थोबाडं फोडले पाहिजे. अन्याय का झाला? कोण कोण प्रेम करायला मोकळे? हा पागलपणा आहे. 15 वर्षापूर्वी पुरी जर नवऱ्याच्या घरी चालली तर पुरीची आई सांगत होती पोटभर खायचं आणि दणकून काम करायचं. तक्रार आली तर तू येन. मी अडाणी बाई होती पण हुशार. आता या 10 वर्षापासून पुरीची आई डायरेक्ट सांगती पोरीला एखादा महिना पाय सगळ्यांचा अंदाज घेऊन ये, नाही तर पाहुणा इकडे घेऊन ये. खाल्ल्या वावरात कांदे वाट्यानं करील पण तो पोट भरायचं. 90% पुरींच्या संसाराचं वाटोळं त्यांच्या आईने केलं. काय मत आहे तुमचं? लबाड बोलायचं नाही. लबाड नाही बोलायचं, आपल्याकडे चालत नाही. कीर्तनात बसलेल्या कोणत्या बाईनं मला सांगायचं तू जाणतो या पुरीचा 8 दिवस फोन नाही अशी बाई कोण आहे? बॉटवर कर बरं, मी सत्कार करतो तुझा, कर बॉटवर. जाऊ दे आजचं पाकिट देतो तुला, कर बॉटवर, चाल. कर बरं वाट. खोडीची काय बोलत असते तू पुरुषी? रोज काय कालून केलं? बोंबील भाजले खाती. जिवली का झोपली का? किती बकर झाली की तुझ्या शेळीला? ती म्हणली 3. बाया 1 कुडं पिन. तुला काय करायचं ते कुडं हे पिऊ? हा विनोद नाही महाराज. याच्यामुळं घरांचं लोक काय करतात महाराज, एक गोष्ट पाहतात आणि 3 झाकून नेतात. तसं नाही. प्रत्येक गोष्टीचा अभ्यास जर केला ना, काय आपण म्हणतो पोरं बिघडली, पोरं गाल बिघडतील. पोरांना खतपाणी तुम्ही घालताना 70ची पल्सर आहे 10वीच्या टॉन गेला. उगाच कबर बांधा एवढं. 1 साईड भांगपाटी तर बगलात गुशिड आहे त्याच्या. अंडरपॅन्टला वाते खाजी दिंडा देईन त्याला 70ची पल्सर आणि 10चा मोबाईल त्याच्याकडे. 2-2.5 हजाराचा त्याच्या पायात बूट. ते माझ्यातल्या नाही करीन काय करीन? ते कुत्र्याला लाता ते गाडीवर चाललो. त्याचा बाप पिसाळलेला होता. त्याला वरून खर्चायला 100. कोण द्यायचे? बापानं पेट्रोलला. मग हिनं द्यायचे 100. ही तर लई खोडीची. हिनं उलट्या पोराला म्हणायचे 100 राहू दे, त्याचं ऐकू नको. त्याचं ऐकू नको. तो पहिल्यापासून तसाची. कोण तो? त्याला मी 9वी पासून पाहते. मग आता त्या पोरांनी वाढदिवस साजरे करायला सुरुवात केली. आता आपली हायवेच्या कडेची गावची मंडळी वाढदिवस घरी करीत नाही. धाब्यावर केक ठेवायचा मधी, त्याच्यावर सामुदायिक लघवी करायची सगळ्यांनी. तू केक आणि लघवी एकत्र करून एकमेकाच्या तोंडात घालायची. हॅपी बर्थडे टू यू. पप्या खरं आहे का खोटं आहे? आपले भक्त खोटं नाही बोलते. पायरीवरचे लहान आले पोरं, पायरीवरचे लहान आले पोरं, खरं आहे का खोटं आहे? हा पटकन बोला पोरांनो. आपल्या घरात पप्पाचं मम्मीचं भांडण झालं, सगळ्यात जास्त स्पीड मध्ये कोण बोलती? करेक्ट. आणि भामट्यावानी खाली मान घालून कोण ऐकतो?
पप्पा. मग आपल्या घरात भामटा कोण? पप्पा. आणि घरातला हेडमास्टर कोण? मम्मी. करायचं. बारीक उत्तर द्या, जोरात बोला, घाबरायचं नाही. मी आहे तुमच्या बाजूने, घाबरत नाही. पोरांनो, आपल्या घरात पप्पा सगळ्यात जास्त कोणाला घाबरतो? मम्मीला. या 4 गुरुवारचा प्रसाद या. पार्वतीनं गुरुवार केला, शंकर धाब्यावर जेवला, काय उपयोग झाला? पार्वतीचा दणका उठला, दुर्गे दुर्गट भारी. शंकर म्हणतो लिंबू पीळ, लिंबू पीळ, लिंबू पीळ. सरळ बसायला आणि पोरं पटकन वार. आणि एवढ्या टोळीनं जोरात बोलायचं. आता पायरीवर बसलेलं, घाबरायचं? आवाज कमी येतोय, घाबरायचं? या वर्षाचा काढलेला सलमान खानचा सगळ्यात भारी सिनेमा टायगर जिंदा आहे, गेल्या वर्षाचा आहे. दबंग 3. कोणता? जोरात सांगा, कोणता? दबंग 3. या 2 वर्षात गाजलेला सगळ्यात भारी मराठी सिनेमा सैराट. करेक्ट. जोरात सांगा, सैराट मधलं सगळ्यात फोकसचं गाणं शिंगाट. करेक्ट. या 2-4 महिन्यात गाजलेलं सगळ्यात भारी गाणं बाई सुन तुझं माझ्यावर, मला आमदार झाल्यासारखा. आणि ह्या आठवड्यात डीजेला आलेलं इंद्रिकरचं नवं गाणं चला. चला पोरांनो, जोरात बोला. 8वीच्या पोरांना मोबाईल आहे, बरोबर आहे का? त्याला गरज आहे का मोबाईलची? मग त्याचा बाप नालायक आहे का पोरगा? चला पुढं. 2.5 तास आपली मुलगी मोबाईलवर बोलते, मग आई मूर्ख आहे का पोरगी? आई. करेक्ट. मान जोरात बोला. आपल्या घरात 2च माणसं हलकट आहेत, आई आणि आई. बचत गट काढी 3 सासरा उपाशी मारी ती, काय उपयोग? ओम इथं आहे आपण. माझे कीर्तन ऐकल्यावर सुधरत नाही 2-4 दिवस माणसाला. हे आता नाही विचारित, नको जाऊ. पळूनच चालला आता नाही विचारित. तुम्ही का शाळा बुडून काय ना आज? इथं आहे आपण. आता याच्यातून जे निघेल त्याने देह ब्रह्मरूप होईल. परत नाही का? देह ब्रह्मरूप झाला की घडेल त्याचं नाव भक्ती. भक्तीची व्याख्या परत आहे का बरं का? तुम्ही ओम शब्दाचा जप केल्यामुळं शरीर कसं होईल? पवित्र होईल. हरिपाठ कृती मुख्य जरी काय पवित्रची होय. हा देह पवित्र झाला की काय होईल ऐका? समड्यावरचं प्रेम तुमच्या कमी होईल आणि नामावरची प्रीती वाढेल. नामावरची प्रीती वाढत जाईल आणि भजनातलं प्रेम वाढत गेलं का चमड्याचं शरीर राहणार नाही, ते ब्रह्मरूप होईल. आणि ब्रह्मरूप ज्याच्यामुळं होईल त्याचं नाव भक्ती, आणि जे प्राप्त होईल त्याचं नाव ज्ञान, आणि ज्याने मिळेल त्याचं नाव वैराग्य. 15वा अध्याय असं सांगतोय. अध्याय नंबर 15 ओवी नंबर 35. विरक्ती वाचवणी ज्ञानाशी तगणेच नाही. पुरावा आहे त्याला. हातात घेतलेला घास तोंडात गेला तर जेवला, आणि गावातला गेलेला त्याच गाडीत घरी आला तर आला. तो जर ॲम्ब्युलन्स मध्ये आला तर गेला. आणि चिंता करायचं काय कारण नाही. काय करायचं चिंता करून? आपण काही आणेल नाही, आणि ज्यांच्यासाठी कमावलंय त्यांना काय त्याची गरज नाही. आपली औलाद आपल्याला विचारी ती काय केलंय माझ्यासाठी. आता आपण केलं ते सांगायचं का? बाप म्हणला मारली शक मग आता काय करेल? तो लगेच म्हणतो कोणी मारायला सांगितली म्हणजे झटेच्या नाही. यात काय? तासाच्या बाहेर पडलेलं पीक वळपायला तकलीफ करतं. माझी भाषा थोडीची. अध्याय नंबर 9 ओवी नंबर 38. मुडा हुनीबीची काढले, निर्वाळे भूमी पेरले, ते सांडवी खुरी गेले ते काही.
लाटणं मोडल पण वाकणार नाही, दगड शेवाळल पण पाझरणार नाही, कीर्तनकार मरतील तरी जनता सुधारणार नाही. यावर आपलं मत काय? निमे अर्धे मेले, आम्ही धक्क्याला लागलो. लोक जसे तसे पुरावा आहे त्याला 13व्या अध्यायात. लाटणे जायचा न लवे आणि पाथरून न द्रवे. लाटणं मोडल पण वाकणार नाही, दगड शेवाळल पण पाझरणार नाही, कीर्तनकार मरतील तरी जनता सुधारणार नाही. लिंबाच्या लिंबुळ्या किती जरी पिकल्या तर कावळा सोडून कोणाला आनंद नाही. ओवी बाग किती सुंदर आहे 9व्या अध्यायात. लिंब लिंबोळी आला तो कावळ्याशी सुकाळ झाला. प्रेताला केलेला मेकअप व्यर्थ आहे, खाडकावर पडलेला पाऊस व्यर्थ आहे.